हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटसीत प्रणू चॅनलमध्ये। आज बाईटसीत प्रणूमध्ये आपण बाजरीच्या अगदी पौष्टिक असे वडे बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे 1 कप इतकं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर हा मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही 1 पूर्ण वाटी इतकं बाजरीचं पीठ घ्या। त्यामध्ये पाव कप इतकं गव्हाचं पीठ आपण टाकलेलं आहे। 1 मोठा चमचा भरून इथं आपण मिरची, लसूण आणि त्यानंतर जिरं वाटून घेतले, त्याची पेस्ट टाकली आहे। त्यानंतर 1 चमचाभरच लाल तिखट टाकले कारण मिरची ऑलरेडी वापरलेली आहे। पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा भरून इतकी धने पावडर आणि पाव चमचा गरम मसाला आपण यामध्ये टाकलेला आहे। चवीप्रमाणे मीठ आपण यामध्ये टाकून घेऊयात। आता त्यानंतर हा कांदा घेतलाय आपण, अर्धा कांदा घेतलाय साधारणतः, किसून कांदा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची यामध्ये। आता आपल्याला यामध्ये अगदी भरभरून असे तीळ टाकायचे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कितीही टाकू शकता। त्यानंतर हे उकळलेलं पाणी घेतलं आहे। उकळलेल्या पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पहिल्यांदा पीठ मळताना तर चमच्याच्या साहाय्याने पीठ मळून घ्या कारण पाणी खूप जास्त गरम आपण इथे वापरलंय, हात भाजू शकतो तुमचा। थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला पहिल्यांदा हे चमच्याच्या साहाय्याने पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं गार झालं पीठ की मग हाताच्या साहाय्याने पीठ मळून घ्या। आपण जी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट वापरली त्यामध्ये आपण साधारणतः 1 चमचाभर जिरं घेतलेलं, त्यानंतर 4-5 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, हे सगळं वाटून आपण त्याची पेस्ट ह्यामध्ये टाकली होती। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं पीठ मळून झालेलं आहे। खूप पातळ सुद्धा पीठ मळायचं नाहीये। त्यानंतर आता हे पीठ झाकून ठेवायचं आहे साधारणतः 10 ते 15 मिनिटासाठी। 15 मिनिट इथे पीठ झाकून ठेवलेलं आपण। आता आपल्याला वडे थापून घ्यायचेत। सगळ्यात पहिल्यांदा तर थोडासा पाण्याचा हात लावूयात आपण इथे पिठाला आणि आता एक दुधाची पिशवी घेतली, त्यावरती पाणी लावायचं व्यवस्थित। पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे, व्यवस्थित प्रमाणामध्ये गोळा घ्यायचा आहे आणि आता वडा थापून घ्यायचा आहे। पाण्याचा हात लावूनच आपल्याला हे वडे थापून घ्यायचेत। व्यवस्थित पाणी लावलं ना की वडा अजिबात पिशवीला चिटकत नाही आणि अगदी इझिली निघतो। हलक्या हाताने वडा थापून घ्यायचा आहे। कडा सुद्धा व्यवस्थित गोलाकार करून घ्यायच्यात। आता पुन्हा यावरून आपल्याला तीळ टाकायचेत। अगदी मस्त दिसतात हे तीळ वड्यावरती। पुन्हा वडा थोडासा थापून घेऊयात। इथे तेल सुद्धा अगदी मस्त असं गरम झालंय। वडा सोडताना जी तिळाची साईड आहे ती नेहमी वरच्या बाजूला ठेवायची। तुमची कढई जर खूप पातळ असेल तर लो फ्लेमवरती आणि कढई जर जाडसर असेल थोडीशी तर मग मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचेत। अगदी मस्त वडे बनतात। पहिले स्टार्टिंगचा एखाद दुसरा वडा तुमचा इतका छान बनणार नाही, नंतर अगदी टमटमीत फुलतात। आता उद्या भोगी आहे आणि परवा संक्रांत आहे। त्या दिवशी तिळाला विशेष स्थान असतं। त्यामागे एक सायंटिफिक रिझन सुद्धा आहे की तीळ उष्ण असतात आणि बाजरीच्या पिठामध्ये सुद्धा उष्णता असते। सध्या थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये उष्ण काहीतरी पोटात जावं म्हणून हे पदार्थ आवर्जून केले जातात। उद्या भोगीच्या दिवशी तुम्ही जर भाकरी बनवणार असाल, तुम्हाला नेहमी भाकरी बनवून कंटाळा येत असेल बाजरीची, तर तुम्ही अशा पद्धतीचे बाजरीचे वडे आणि भाजी बनवू शकता भोगीची। भोगीची भाजी सुद्धा ह्या बाजरीच्या वड्यांसोबत खूप जास्त अप्रतिम लागेल खायला। आपण आता असेच संक्रांत स्पेशल तीळ वापरून काय काय छान छान अशा रेसिपीज घेऊन येणार आहोत। आपण तिळगुळाची रेसिपी सुद्धा घेऊन येणार आहोत। त्या रेसिपीज पाहायला अजिबात विसरू नका। आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम असे बाजरीचे वडे बनवून तयार आहेत। दिसायला जितके मस्त दिसतात ना हे वाले वडे, खायला सुद्धा तितकेच अप्रतिम लागतात। अगदी सॉफ्ट बनलेत वडे, आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता व्यवस्थित शिजलेले आहेत। खूप मस्त पौष्टिक अशी आणि सध्याच्या दिवसात अगदी उपयुक्त अशी ही रेसिपी आहे। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।